डॉक्टर आले. डॉक्टर आले असणार. रिपोर्ट्स घेऊन आले असतील डॉक्टर. संचिता जरा शांत हो. आता कॉन्फिडेंटली खाली जाऊया आपण. ओके. मला 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 भीती वाटतेच आहे सुजी. अवॉइड करू शकणार आहोत का आपण आता? हे नाही ना. चल कम ऑन. चल चल चल. साहेब का ओरडतात? स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी. आईच्या खोलीत जाऊन बसल्या असतील. आई, आई. काय रे, काय झालं? आणि ही कुठे? तेच विचारण्यासाठी तुला आवाज दिला. तुझ्या रूम मध्ये आली होती का? नाही, माझ्या रूम मध्ये तर नक्की स्वयंपाकघरात गेलेस ना परत काम करायला. तू अजिबात टेन्शन घेऊ नको, आपण बघूया ना. आई पण डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलंय. स्वानंदी आरामच करत नाही, भटकत बसतात इकडे तिकडे. मी ना एक गोष्ट नोटीस केली. जेव्हापासून स्वानंदीला डिस्चार्ज मिळालाय ना तेव्हापासून स्वानंदी आपल्याला न सांगता कुठेतरी जातात. त्यांच्या मनात काहीतरी चालू असतं. मला काळजी वाटायला लागली आता त्यांची. आई, आता सरपोतदार, सुजित, संचिता असं मोठमोठ्याने ओरडत होते. काही प्रॉब्लेम तर नसेल झाला ना? काय? तू नको टेन्शन घेऊ, आपण स्वयंपाकघरात बघूया. चल. ह्या सुजित संचिता पण आले. डॉक्टर आता सांगा ना रिपोर्ट काय आहेत? म्हणजे आमची सून आणि तिचं होणारं बाळ ठीक आहे ना? म्हणजे काय प्रॉब्लेम आहे सांगा ना. सरपोतदार साहेब, तुमची सून प्रेग्नंट नाहीये. ती प्रेग्नंट असल्याचं नाटक करते. तुम्हा सर्वांना फसवते ती. काय डॉक्टर, संचिता प्रेग्नंट नाहीये? असं कसं शक्य आहे? संचिता, हे डॉक्टर काय म्हणतायत? ते खोटं बोलतायत. सांग ना त्यांना, तू प्रेग्नंट आहेस. सरपोतदार घराण्याचा वंश तुझ्या पोटात वाढतोय. सांग ना. ममा, ममा तुम्ही शांत व्हा प्लीज. डॉक्टर, तुम्ही काय बोलताय? हे एका प्रेग्नंट मुलीबद्दल असं कसं बोलू शकता तुम्ही? तुम्ही माझ्या प्रेग्नन्सीवर डाऊट घेताय. प्लीज असं नका करू. आणि मम्मा, त्या दिवशी डॉक्टर येऊन गेले तेव्हापासून तुम्ही खूप पॅनिक होता. म्हणूनच मी एका मोठ्या हॉस्पिटलमधून माझी प्रेग्नन्सी टेस्ट करून आली, आपल्या सगळ्यांच्या समाधानासाठी. आणि हे त्याचे रिपोर्ट्स आहेत. यामध्ये स्पष्ट असं लिहिलंय की मी प्रेग्नंट आहे म्हणून. डॉक्टर, तुम्ही सुद्धा एकदा चेक करा हवं तर. ठीक आहे. डॉक्टर, तुम्ही असे खोटे रिपोर्ट्स का घेऊन आलात? माझी बदनामी करण्यासाठी चाललंय का हे सगळं?
तुम्हाला हे सगळं कोणी करायला सांगितलंय का? तुमच्यावर कसलं बर्डन आहे का डॉक्टर? इम्पॉसिबल. आमच्या टेस्ट चुकीच्या असूच शकत नाहीत. हा रिपोर्ट खोटा आहे. हो. डॉक्टर काय बोलताय तुम्ही? तुमचे रिपोर्ट खरे आणि हा रिपोर्ट खोटा? कसं काय? मी सुद्धा माझ्या टेस्ट एका मोठ्या हॉस्पिटलमध्येच केल्यात आणि त्याचेच रिपोर्ट आहेत. डॉक्टर, तुम्ही तुमच्या प्रोफेशनशी गद्दारी करताय. डॅडने तुम्हाला इथे विश्वासाने बोलावलं आणि तुम्ही हे खोटे रिपोर्ट घेऊन आलात. आणि बरं मलाच म्हणताय की माझे रिपोर्ट खोटे आहेत म्हणून. डॉक्टर काय चाललंय हे सगळं? तुम्ही कुणाला लपवण्याचा प्रयत्न करताय का? प्लीज तुम्ही सांगा यामागे कोण आहे? डॅडचे विरोधक, ऑपोजिशन लीडर्स, की आणखी कोणी? कोण आहे डॉक्टर? प्लीज सांगा तुम्ही. मॉम, तुम्ही सुद्धा बघा रिपोर्ट्स ते प्लीज. अहो, हे बघा, तुमचे प्रसिद्ध मोठे डॉक्टर